नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जर तुम्हालाही वाटत असेल की तुमचं घर, तुमचा परिवार हा सुखी राहावा, हा नेहमी सुरक्षित राहावा, कोणतीही अडचण, समस्या, काहीही बाधा तुमच्या घरावर आणि तुमच्या परिवारावर येऊ नये, तर यासाठी एक गोष्ट तुम्ही रोज संध्याकाळी तुमच्या घरात करायला पाहिजे. ही गोष्ट म्हणजे नित्यसेवा या पोथीतून या स्तोत्राचे वाचन तुम्ही रोज करायला पाहिजे. हे स्तोत्र वाचल्याने आपल्या घराच्या भोवती, आपल्या परिवाराच्या भोवती एक स्वरक्षण कवच निर्माण होतं आणि आपल्या परिवाराचं रक्षण होतं, आपल्या घराचं रक्षण होतं. कोणतीही वाईट ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करत नाही, नकारात्मकता आपल्या घरात प्रवेश करत नाही, कोणाचीही वाईट नजर आपल्या घरावर पडत नाही आणि आपल्या परिवाराचे घरात, घराच्या बाहेर नेहमी प्रत्येक अपघातापासून, प्रत्येक वाईट शक्तीपासून रक्षण होते. म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये जर तुम्ही स्वामींचे सेवेकरी असाल, स्वामींवर तुमचा संपूर्ण विश्वास असेल, तर या गोष्टीचे वाचन झालेच पाहिजे. यासाठी तुमच्या घरामध्ये, तुमच्या देवघरामध्ये तुमच्याकडे स्वामी समर्थांची नित्यसेवा ही पोथी असायला पाहिजे. ही पोथी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या गोष्टीचे वाचन करू शकतात. रोज संध्याकाळी अगरबत्ती दिवा लावून देवघरासमोर बसायचं आणि नित्यसेवा या पोथीतून तुम्हाला काल भैरव अष्टक, एकदम छोटंसं आहे, काल भैरव अष्टक हे वाचायचं आहे. काल भैरव साक्षात आपल्या घराचे, आपल्या परिवाराचे रक्षण करतात. काल भैरव अष्टक वाचून झाल्यानंतर जी अगरबत्ती आपण लावली होती त्याची उदी घरातल्या प्रत्येक सदस्याच्या कपाळी संध्याकाळीच टिळा लावायचा आहे. जी व्यक्ती वाचेल, एका व्यक्तीने वाचलं तरी लाभ संपूर्ण परिवाराला होतो. जी व्यक्ती हे वाचन करणार असेल त्याच व्यक्तीने प्रत्येक घराच्या सदस्याच्या कपाळी वाचून झाल्यानंतर अगरबत्तीचा टिळा लावायचा आहे, हे विसरायचं नाही. आणि दररोज नक्की कालभैरव अष्टक तुम्हाला वाचायचंच आहे. हा नियम तुम्ही बनवून घ्या. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.